नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, शेवटपर्यंत पाहत राहा आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही 6 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला 6 सेकंदाचा टाइम दिला जाईल। चला तर मग प्रश्न बघूया। सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024 चे सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावलेले आहे? उत्तर महाराष्ट्र राज्याने पटकावलेले आहे। सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके कोणत्या राज्याने जिंकली आहेत? उत्तर महाराष्ट्र राज्याने जिंकली आहे। सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत? तर 158 पदे जिंकलेली आहे। सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर 38 पदे इतकी जिंकलेली आहे। सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदे कोणत्या खेळात जिंकली आहेत? उत्तर 'जलतरण' या खेळात जिंकलेली आहे। सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांकावर असणाऱ्या तामिळनाडू राज्याने किती पदके जिंकली आहेत? उत्तर 98 पदे जिंकलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? उत्तर नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे। 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ संसदपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष यांची करण्यात आलेली आहे। 16व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ संसदपदी नियुक्त केलेल्या 4 सदस्यांपैकी किती महिलांचा आहे? उत्तर 1 महिलांचा समावेश आहे। देशाचे जानेवारी महिन्यात आतापर्यंतचे दुसरे सर्वाधिक GST कर संकलन किती लाख कोटी रुपये झालेले आहेत? उत्तर 1.72 कोटी इतके झालेले आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।